युद्ध दुसऱ्याचं होतंय, मग यास आपला का जातोय? हे युद्ध आता समुद्रापलीकडचं नाही राहिलं, तर आपल्या स्वयंपाकघरात येऊन बसलंय. आणि अजूनही जर आपण लक्ष नाही दिलं, नुसतं पाणी पिऊन दिवस काढायची वेळ येईल. कारण युद्धामुळे भारतात काही ठिकाणी एलपीजी गॅस सिलेंडरची टंचाई जाणवायला लागलीये. मुंबई, पुणे, बँगलोर अशा मोठ्या शहरांमध्ये कमर्शियल गॅसचा पुरवठा थांबवलेला आहे. आपल्याला मोठ्या प्रमाणात कच्चं तेल हे मिडल ईस्टच्या भागातून येतं, आणि जेव्हा या देशांमध्ये तणाव वाढतो तेव्हा ते लोक समुद्र मार्ग बंद करतात, आणि याचाच परिणाम आपल्या देशातही दिसतोय. काही ठिकाणी तर इसेन्शियल कम्युनिटीज ऍक्ट हा कायदा लागू करण्यात आलाय, जसं की हॉटेल, ढाबे आणि लहान व्यवसाय यांना गॅस मिळण्यात अडचण येते. या कायद्यामुळे सरकारला अधिकार मिळतो गॅसचा साठा करून ठेवणाऱ्यांवर कारवाई करणे, पुरवठा नियंत्रित करणे आणि गरज पडली तर कमर्शियल वापरात पूर्णपणे मर्यादा आणणे. याचा अर्थ असा नाही की आपल्या चुली बंद होतील, कारण भारताचे जागतिक पातळीवरचे रिलेशन्स खूप चांगले. भारताने आधी वेगवेगळ्या देशांमधून तेल खरेदी करायला सुरुवात केलीये, पण आपल्याला नागरिक म्हणून काय करायचंय तर सगळ्यात पहिली धावपळ नाही करायची की आता घाबरून जास्त पैसे देऊन ब्लॅकनी गॅस नका आणत बसू. घरचा गॅस नाही बंद होते, आणि जर असं कोणी ब्लॅकनी गॅस विकत असेल, चोरी करत असेल, तर तुमची जबाबदारी आहे या विरोधात बोलण्याची. आणि मी तर म्हणते आता काही दिवस घरचंच खा. शार्पनर Download ShareChat.